बरोबर सोमवती अमावास्या सुद्धा आहे. ही अमावास्या वर्षातून 2 वेळा येते. या दिवशी जर कोणाला पितृदोष असेल तर काही उपाय त्यावर आपण करू शकतो. म्हणजे बघा, आज तुम्ही कोणत्याही मुक्या प्राण्याला दुखवायचं नाही. खरं तर कधीच दुखवायचं नाही आहे, परंतु आजच्या दिवशी तर नाहीच नाही. आज तुम्ही मुक्या प्राण्यांना अन्नदान करू शकता. सध्या उन्हाळा सुरू आहे, तर पक्ष्यांना कायमस्वरूपी पाणी तुम्ही तुमच्या टेरेसवर ठेवू शकता. या प्रकारे त्यांना मदत करू शकता. तसेच जर काळे तीळ दान केले, काळे तीळ जर दान केले तर असं म्हटलं जातं की पितरांचं दुष्कृत्य नाहीसं होतं. तसेच आजच्या दिवशी दुधाचं आणि तांदळाचं जर दान केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या असेल तर ती दूर होईल असंही म्हटलं जातं. त्याप्रमाणे तुम्ही आज पिंडदान करण्यासाठी सुद्धा आजचा दिवस चांगला आहे. अशा प्रकारे सोमवती अमावास्येचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घेऊ शकता. कशासाठी? तर पितृदोष नाहीसा करण्यासाठी किंवा त्याचे दोष जे आहेत ते कमी करण्यासाठी.